तर आज आपण बनवतोय झुणका भाकरी। त्याच्यासाठी बेसनचं पीठ घेतलं आहे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, स्लिट केलेल्या मिरच्या। या मिरच्या अशाच टाका, कारण मग त्या घासात आपल्या तोंडात येत नाहीत, म्हणजे आपल्याला समजून येतं की मिरची आहे। त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि भरपूर साली कोथिंबीर। हा एवढा बेसन मी घेतलेला आहे, आमच्या दोघांपुरताच बनवायचं होतं, कारण हर्षित आज अवेलेबल नव्हता। तर फोडणीसाठी मी फक्त राई दिलेले आहे, थोडंसं हिंग, त्याच्यानंतर कांदा, कढीपत्ता, लसूण, मिरची सगळं टाकून छान परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो। छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट, हळद, मीठ, मसाला टाकून छान परतून घ्यायचं। त्याच्यानंतर बेसन टाकून चांगलं ढवळून घ्यायचं। मी बेसनमध्ये पाणी टाकून आधीच घोळ बनवून घेत नाही, मी आधी बेसनला थोडं शिजवते आणि मग पाणी टाकते। तर एकपेक्षा कमी वाटी बेसन होतं, त्याच्यासाठी मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान ढवळून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे त्याच्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आणि बेसन छान शिजत आलेलं आहे, पिठलं। शिजल्यानंतर त्याच्यामध्ये छान कोथिंबीर वगैरे टाकून छान गार्निश करायचं। आणि पिठल्याला कसं थोडी कोथिंबीर जास्तच लागते, म्हणजे तिचा फ्लेवर खूप छान उतरतो। आणि त्याच्याबरोबर आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या भाकऱ्या। तर फटाफट पीठ मळून घेतलं आणि आज माझ्याकडे नाचणीचंच पीठ अवेलेबल होतं, तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे नाचणीच्याच भाकऱ्या केल्या। छान थापून घेतल्या आणि खरपूस भाजून घेतल्या। तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरम गरम पिठलं भाकरी खायला तुम्हाला आवडतं का? मला तर खूप आवडतं। तर तुम्हाला जर आवडत असेल गरमागरम पिठलं भाकरी खायला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा ट्रेडिशनल रेसिपी ट्राय करत राहा, डब्याला देत राहा, म्हणजे कसं पूर्वीच्या गोष्टी विसरून चालत नाही ना। सगळ्या गोष्टी न्यूट्रिशन सगळं पूर्वीच्या गोष्टींमध्येच मिळतं। बाकी पिझ्झा, बर्गर हे सगळं तर होतच राहतं, पण या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत शरीरासाठी। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। बाय।